वर्ष श्राद्ध जर घातलं तर पुण्य प्राप्त होत नाही, नाही केलं तर पाप लागत. ओ पित्राचं जे ऋण आहे ना ते फेडलं पाहिजे. म्हणून तर महाराज म्हणतात पिंड पदावरी दिला पुढे हे करी आणि माझे झाडे दयावर जन आणि फिटले पितराचे ऋण. त्यांचं ऋण फिटलं पाहिजे आज. म्हणून वर्ष श्राद्ध आहे. वर्ष श्राद्धाला कीर्तन केलंच पाहिजे. का करायचं? कारण की हा जीव बर का आज या बाबाला नवीन जन्म प्राप्त होणार आहे. हो पुनर्जन्म होणार आहे यांचा. यांनी आजपर्यंत गेल्यानंतर काही विधी असतो. गेल्यानंतर पहिले 10 दिवस हो बर का सुतक असत, पाळावं लागतं, पाळलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी सावडण्याचा कार्यक्रम असतो, ते काही गावात तिसरा दिवस असतो किंवा दुसरा असतो, ज्याचे जसं नियम असेल तसा. दशक्रिया झाला की महाराज थांबला विधी. पुन्हा त्याच्यानंतर 13वा येतो. जे माणसं ग्रस्थित, आपण ग्रस्थित माणसाचा 13वा आणि ब्रह्मचारी माणसाचा 14वा असतो. हो बर का. त्याच्यामुळं महाराज मग हा विधी झाला. मग यांची ना आपली केव्हा भेट पडती या घराची आणि या जीवाची केव्हा भेट होती? प्रत्येक महिन्याला बर का. त्याला मासिक म्हणतात, त्याच्यापेक्षा साध्या भाषामध्ये महिना म्हणतात. ढोबळ भाषेत महिन्याला, प्रत्येक महिन्याला त्यांची भेट आपली. असे महिने किती घालायचे? 11. आणि 12व्या महिन्याला वर्ष श्राद्ध होत. मग हा जीव 12 महिने फिरतो जो मेलेला जीव आहे. आणि त्या जीवाला मग ते वर यमदूत विचारतात कधी काही दान धर्म केलं का? मग जीव म्हणतो नाही ऐकिले गाईले गीत धरले लाज सांडले हित नावडे पुराण बैसले संत केली बहुत पर निंदा नाही ऐकिले गाईले गीत. आणि मग काय होत? जीव असं म्हणतो. पण महाराज त्यांचे जे मुलं आहेत ना ते इतकं काम चांगलं करतात. वर्ष श्राद्धाच्या दिवशी हे कीर्तन ठेवतात. मग याच्यामध्ये 3 मुद्दे येतात, 3 टप्पे. पहिला जो टप्पा आहे तो ब्राह्मणाच्या द्वारा जो केलेला जातो ते कर्म